स्वामी समर्थांचा चमत्कारी संदेश. चिंता सोडा, स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादी इच्छा असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, किंवा परिस्थिती कितीही प्रयत्न करूनही बदलत नसेल. कदाचित तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल, माझ्यासोबतच असं का होत आहे? माझी अडचण कधी संपणार? माझी इच्छा कधी पूर्ण होणार? मला योग्य मार्ग कधी मिळणार? पण भक्तांनो, आज स्वामी समर्थांच्या चरणी तुमच्या सर्व चिंता सोपवा. मन शांत करा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी, मला काही नको, फक्त माझा हात कधीही सोडू नका. कारण ज्या भक्ताच्या आयुष्यात स्वामींचा आधार असतो, त्याला संकटांमध्येही एक अदृश्य शक्ती साथ देत असते. कधीकधी आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही, पण लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही. तुम्ही स्वामींना एकदा मनापासून हाक मारली तर त्या हाकेची जाणीव स्वामींना नक्कीच असते. फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो. स्वामींचा पहिला संदेश, चिंता करू नका. भक्तांनो, आयुष्यात चिंता प्रत्येकाच्या वाट्याला येते. कुणाला पैशांची चिंता असते, कुणाला नोकरीची, कुणाला व्यवसायाची, कुणाला शिक्षणाची, कुणाला घरातील परिस्थितीची, तर कुणाला आपल्या भविष्याची. पण आपण हे विसरतो की आपण चिंता करून परिस्थिती बदलू शकत नाही. चिंतेने मन थकते, विचार वाढतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेणे कठीण जाते. म्हणून आजपासून एक गोष्ट करा, जे तुमच्या हातात आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा, आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. मनात म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते मला द्या, आणि जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून मला दूर ठेवा. ही प्रार्थना मनापासून करा. कारण कधीकधी आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट करतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, आणि स्वामी आपल्याला ती गोष्ट मिळू देत नाहीत. कारण त्यांना आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची आपल्यापेक्षा अधिक जाणीव असते. तुमच्या आयुष्यातील अडचण कायमची नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती परिस्थिती कायम राहणार नाही. दुःख कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही, अंधार कायम राहत नाही. जसा अंधार संपल्यानंतर सूर्य उगवतो, तसाच कठीण काळ संपल्यानंतर चांगला काळही येतो. फक्त विश्वास सोडू नका. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या याच डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू असतील. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत कोणीच नाही. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत कोणीच नाही, पण स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एकटे नाही. फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि काही क्षण शांत बसा. एक छोटी भक्तिमय कथा. एकदा एका भक्ताच्या आयुष्यात खूप संकटे आली. त्याचा व्यवसाय बंद पडला, घरातील परिस्थिती खराब झाली. त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण कुठेही यश मिळत नव्हते. हळूहळू त्याचा स्वतःवरील विश्वासही कमी झाला. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने काहीही मोठी मागणी केली नाही. तो फक्त म्हणाला, स्वामी, मला आता काहीच समजत नाही. काय करावे हे कळत नाही. तुम्हीच माझा मार्ग दाखवा. तो काही वेळ तिथे शांत बसला. मनात स्वामींचे नामस्मरण करत राहिला. त्या दिवशी त्याची समस्या लगेच संपली नाही, पण त्याच्या मनात एक बदल झाला.
त्याला जाणवलं, माझी परिस्थिती कठीण आहे, पण मी एकटा नाही. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. एक छोटासा मार्ग मिळाला, त्यातून दुसरा मार्ग मिळाला. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. काही महिन्यांनी त्याचे जीवन पुन्हा स्थिर झाले. तेव्हा त्याला समजले, स्वामींनी त्याच्यासाठी चमत्कार केला म्हणजे आकाशातून अचानक पैसा पडला नाही. स्वामींनी त्याच्या मनाला धैर्य दिलं, त्याला योग्य विचार दिला आणि पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती दिली. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही स्वामींचा चमत्कार अनेकदा अशाच स्वरूपात येतो. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, कधी आजची विशेष प्रार्थना. आता काही क्षण शांत व्हा. मनातील सर्व विचार बाजूला ठेवा आणि स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहे. मी कोणाला सांगू शकत नाही, पण माझ्या मनात काय चालले आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यातील अडचणी तुम्हाला माहीत आहेत. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहेत. माझ्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला दिसतात. माझ्या मनातील भीती तुम्हाला कळते. स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. माझ्या मनाला शांतता द्या. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या आईवडिलांना सुखी आणि निरोगी ठेवा. माझ्या घरात प्रेम, सुख, शांती आणि समाधान राहू द्या. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांचे दुःख कमी करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना योग्य संधी मिळू द्या. ज्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत त्यांना एकाग्रता आणि यश द्या. ज्यांच्या मनात एखादी मनोकामना आहे ती त्यांच्या हिताची असेल तर पूर्ण करा. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामी, काहीही झाले तरी माझी श्रद्धा तुमच्यावरून कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामस्मरण. आता काही क्षण आपण स्वामींचे नामस्मरण करूया. मन शांत ठेवा. हळूहळू श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जी चिंता आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनात म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहेत. मला घाबरण्याची गरज नाही. मी माझे प्रयत्न करत राहीन. बाकी सर्व स्वामींवर सोपवतो. जर तुमची इच्छा अजून पूर्ण झाली नसेल, भक्तांनो, कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल, मी इतकी प्रार्थना केली तरीही माझी इच्छा पूर्ण का होत नाही. अशा वेळी निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला नकार देत नसतील. कदाचित ते म्हणत असतील, थोडा वेळ थांब, योग्य वेळ येऊ दे. आपल्याला आज हवी असलेली गोष्ट कदाचित उद्या मिळणे अधिक योग्य असेल. म्हणून प्रार्थना करताना असा हट्ट करू नका की मला हेच हवे. त्याऐवजी म्हणा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. ही भावना मनाला खूप शांत करते. शेवटचा स्वामी संदेश. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वतःवरील विश्वास सोडू नका. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्हाला मार्ग दिसत नसेल तरी एक पाऊल पुढे टाका. तुमचे मन खचले असेल तर स्वामींचे नामस्मरण करा. आणि जेव्हा मन खूपच अस्वस्थ होईल तेव्हा फक्त एवढेच म्हणा, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात. मग मला कशाची भीती.
ही एक ओळ तुमच्या मनाला पुन्हा शक्ती देईल. आजचा संकल्प. आज आपण एक छोटासा संकल्प करूया. मी माझ्या अडचणींना घाबरणार नाही. मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी नकारात्मक विचारांमध्ये अडकणार नाही. मी स्वामींचे नामस्मरण करेन. मी माझ्या कुटुंबाचा आदर करेन. मी चांगले कर्म करेन. आणि सर्वात महत्त्वाचे, मी माझ्या स्वामींवर विश्वास ठेवेन. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याच्या मनात सध्या चिंता आहे, ज्याला धीराची गरज आहे किंवा ज्याला स्वामींच्या नामस्मरणाची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामींचे नाम घ्या, मन शांत ठेवा, चांगले कर्म करा आणि प्रयत्न करत राहा. कारण संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा त्यापेक्षा मोठी असते. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या घरात सुखशांती, आरोग्य, समाधान आणि सकारात्मकता नांदो. तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होवोत आणि प्रत्येक कठीण क्षणी स्वामी तुमचा हात धरून तुम्हाला योग्य मार्ग दाखवोत. शेवटी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की